महत्त्वाची बातमी आहे। मांडवी एक्सप्रेसमध्ये 3E या डब्यातील एसी बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले होते। मांडवी एक्सप्रेस सध्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरच थांबून आहे। खेड स्थानकापासून एक्सप्रेसमधील एसी बंद पडला होता। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचली आणि तेव्हा एसी सुरू झाला। एसी बंद झाल्यानं प्रवाशांची घुसमट झाली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, आत्ताची नेमकी अपडेट काय आहे आणि प्रवाशांचं म्हणणं काय? नक्कीच या ठिकाणी मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि 9 डबे जे आहेत ते एसीचे होते आणि या 9 डब्यांमध्ये जनरेटर व्हॅन बंद पडल्यानं एसी चालत नव्हता। जवळपास माणगाव रेल्वे स्टेशनपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशनपर्यंत येईपर्यंत प्रवाशांना प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागला। एसी चालत नसल्यानं 9 डब्यांमधील जवळपास 300हून अधिक प्रवासी होते आणि या प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले, कारण का आतमध्ये व्हेंटिलेशन होत नसल्यामुळं सध्या गाडी जी आहे ती रत्नागिरी रेल्वे स्टेशनमध्ये थांबवण्यात आलेली आहे। या रेल्वे गाडीचं इंजिन सध्या बदलण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपल्याला विचारून घेऊया आता काय नेमका त्रास झाला, काय प्रॉब्लेम झाला, कुठपासून प्रॉब्लेम सुरुवात झाली? हा प्रॉब्लेम आपल्या माणगावपासून चालू झालेला। काहीच एसीचा व्हेंटिलेशन नव्हता आणि खूप इश्यूज होत होते, कारण वयस्कर लोक पण आहेत या ट्रेनमध्ये, त्याच्यामुळे त्यांना पण इश्यूज येत होते। प्लस आम्हाला काहीच हवा नव्हती आणि दुसरा काहीच ऑप्शन नव्हता आणि त्यामुळे दरवाजाच्या बाहेर येऊन हवा हे करावी लागत होती। बरोबर आहे। आपल्यासोबत आणखीन काही प्रवासी आहेत, आपल्याला विचारून घेऊया आता काय सांगाल, काय परिस्थिती होती? पाण्याचा पण प्रॉब्लेम इश्यू झाला काय सांगाल? पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, वॉशरूमला वगैरे पाणी पण नाही आणि नक्कीच, माणगावच्या नक्कीच नंतर मनोज, एसीच नक्कीच. बंद होती, त्यामुळे आम्हाला इकडे जनरल जागा उभं राहून यावं लागलेलं आहे आणि आता गाडी आज कमीत कमी 2 तासावरती लेट। नक्कीच मनोज, नक्कीच या सगळ्या प्रवाशांचं म्हणणं लक्षात आलेलं आहे।